आजार कोणताही असू द्या, वय तुमचं कितीही असू द्या, आज जी मी तुम्हाला योगासने देणार आहे, ती तुम्हाला जशी जमतील तशी हळू-हळू करायची आहेत. आजकाल आपण पाहतो की प्रत्येकाला काही ना काही त्रास होतो. अनेकांना शुगरचा, बीपीचा, थायरॉइडचा, सांधेदुखीचा किंवा अनेकांची पाठ खूप दुखते, कंबर दुखते, गुडघे दुखतात, पाय दुखतात, उठता बसता काही ना काही दुखतंय. अनेकांना मानसिक ताण खूप आहे. तर या सर्वांवरती मी आज तुम्हाला एकदम सोपी योगासने देणार आहे. त्याने काय होतं, तुमच्या शरीराच्या ज्या आखडलेल्या नसा आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या होतात. मग तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. मग तुमच्या शरीराची हालचाल व्यवस्थित होते आणि तुमचं बरंचसं दुखणं बरं होतं. म्हणजे नेहमी उठता बसता दुखतंय, तुमची पाठ दुखते, कंबर दुखते, जी मी आज तुम्हाला योगासने दिले ती जर तुम्ही नियमित केली तर तुम्हाला असा कोणताच त्रास होणार नाही. आणि जर तुम्हाला खूप मानसिक ताण आहे, खूप टेन्शन येतंय, ते सुद्धा तुमचं पूर्णपणे बरं होणार आहे. त्यामुळे ही योगासने नक्की करा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता. फक्त तुमचं पोट रिकामं असताना तुम्हाला ही सर्व योगासने करायची आहेत. अगदी तुम्ही माझा व्हिडिओ समोर ठेवून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता. मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाहीये. ही जर योगासने तुम्ही रोज केली, जो तुम्हाला आता त्रास होतोय तो तुम्हाला हळूहळू बरा होताना दिसणार आहे. आणि ज्यांना काहीच त्रास होत नाही त्यांनी सुद्धा रोज योगासने करायचे आहेत. कारण की पुढे जाऊन भविष्यात तुम्हाला असा कोणता त्रास होऊ नये हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने योगासने करा रोज. चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला असं खाली मॅटवरती बसायचं आहे. जर तुम्हाला असं खाली मॅटवर बसता येत नसेल तर तुम्ही सोफ्यावरती किंवा बेडवरती बसून आरामात टेकून बसून ही सर्व योगासने सहज करू शकता. सर्वप्रथम तुम्ही दोन्ही हात मुद्रेमध्ये ठेवा. ज्ञान आणि मान फिरवायचे आपल्याला उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. डोळे बंद करू नका. अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते. या पद्धतीने 3 वेळा फिरवायचे. परत मान पूर्ण खाली घ्या. श्वास भरतो वरती. ते पूर्ण थ्रोट वरती ताण येऊ द्या. खाली वरती. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. पूर्ण खाली मान घ्यायचे, पूर्ण वरती. थायरॉइडसाठी सुद्धा हे असं अतिशय महत्वाचं आहे. रिलॅक्स. नजर समोर. नंतर दोन्ही हात साईडला घ्या. राऊंडमध्ये हात फिरवायचे क्लॉकवाईज. जो काय हातावरती ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. परत उलट दिशेने फिरवा. जसं तुम्हाला जमेल हळूहळू तसं करायचं. अगदी तुम्ही बेडवरती बसून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता. अगदी हळूहळू हातपाय हलवायचा प्रयत्न करायचा आहे. तरच तुमचं पूर्ण शरीर मोकळं होणार आहे. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचेत. दोन्ही पाय आपल्याला फक्त हलवून घ्यायचेत. जेवढे तुम्हाला हलवता येतात तितके हलवायचे. अगदी बेडवरती पण तुम्ही पाय पसरून बसून हे केलं तरी सुद्धा चालेल. झोपेतून उठला सुद्धा केलं तरी सुद्धा अतिउत्तम आहे. पायांची हालचाल व्यवस्थित होते. जर तुमच्या पायाला खूप मुंग्या येत आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय राऊंडमध्ये फिरवायचे. जसे तुम्हाला जमतील तसे हळूहळू फिरवा 10 वेळा. पायांची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी ही योगासने अतिशय महत्त्वाची आहेत. खूप इझी वाटतात पण खूप इफेक्टिव्ह आहेत. उलट दिशेने फिरवा. पाठीचा कणा आपल्याला सरळच ठेवायचं. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये तुम्हाला श्वास भरत पायाची बोटं आतमध्ये घ्यायचे. श्वास सोडत बाहेर. श्वास भरत आतमध्ये घ्या. श्वास सोडत बाहेर. खूप इझी आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. जर तुमचे पायाची बोटं वळत नाही आहेत, पायाची बोटं खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी तुम्ही झोपेतून उठला सुद्धा हे सहज बेडवरती करू शकता. अगदी 10 ते 12 वेळा करायचं तुम्हाला या पद्धतीने. रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला दोन्ही पाय आपल्याकडे खेचायचे. जास्तीत जास्त पायाची बोटं आपल्याकडे खेचा. जेव्हा तुम्ही पायाची बोटं आपल्याकडे घेताय तेव्हा पायाच्या खालच्या भागाला जो काय ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. परत पायाची बोटं समोर घ्या. आता जेव्हा तुम्ही पायाची बोटं समोर घेताय तेव्हा इथे पायाच्या वरच्या भागाला प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो आपल्याला फील करायचा आहे. परत आपल्याकडे घ्या पायाची बोटं. परत पायाची बोटं समोर. पायांची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी ही योगासने अतिशय महत्त्वाची आहेत. अगदी तुम्ही झोपेतून उठला सुद्धा बेडवरती ही सर्व योगासने सहज करू शकता. तुमचे गुडघे दुखतायत, पाय दुखतायत, पायाला खूप मुंग्या येत आहेत, संधिवाताचा तुम्हाला खूप त्रास आहे, त्याच्यासाठी ही योगासने खूप महत्त्वाची आहेत. रिलॅक्स. नेक्स्ट दोन्ही हात आपल्याला निवरती ठेवायचे. शोल्डरवरती घ्या आणि पूर्ण हात आपले राऊंडमध्ये फिरवायचे. हात पण तुम्ही असे गुडघ्यांवरती गोल गोल फिरवायचे आणि खांदे पण पूर्ण वरती घ्यायचे आणि राऊंडमध्ये फिरवायचे.
पूर्ण तुमची जर खांदे खूप दुखत असतील तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचा आहे. याचे तुम्हाला एक 10 काउंट करायचे. तसे परत उलट दिशेने पण तुम्हाला 10 काउंट करायचे. अगदी हळूहळू करा, जसं तुम्हाला जमेल स्ट्रेचिंग तसं करा. सुरुवातीला पूर्ण जे खांद्यांचे तुमचे स्नायू जे आखडलेत ते पूर्ण रिलॅक्स होतात ह्याच्यामध्ये आणि तुमचे खांदेदुखी लगेच बरी होते. तुम्हाला करता करताच जाणवणार आहे खूप असा ताण येतो आणि तुमची खांदेदुखी कमी झालेली जाणवणार आहे. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये पाहूया आपण. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा, दुसरा हात जेवढा तुम्हाला पाठी घेता येतो तितका पाठी घ्यायचा आणि पाठचा खांदा पाहायचा. इथे जो काय पूर्ण आपल्या पोटाला कमरेला पेळ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा. एक 5 सेकंद होल्ड करायचं. परत सेम परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या अपोजिट नीला पकडायचं, बॅक शोल्डर पाहायचं. जो काय पूर्ण पोटाला कमरेवरती ताण येतोय तो पूर्ण फील करा. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे रोज करताना. जर तुम्हाला होत नाही, असं पूर्ण पीळ बसत नाही, खूपच कंबर दुखते तुमची, तर इथपर्यंत झालं सुरुवातीला तरी सुद्धा खूप हळूहळू मानेला पाठी घ्यायचा प्रयत्न करा. आपण जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. पोटाची कमरेची चरबी कमी करण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला बीपीचा शुगरचा त्रास असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे आसन खूप महत्त्वाचं आहे. ब्रिदिंग नॉर्मलच ठेवायचं. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातोय तो बाहेर सोडायचा. फक्त तुम्हाला स्ट्रेचिंग फील करायचं. याच्यामध्ये जसं जमेल तसं हळूहळू करायचा प्रयत्न करा आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. अगदी हळूहळू करा. सुरुवातीला मी आज जे तुम्हाला सर्व योगासने देणार आहे ते जमत नसतील, जेवढे जमतील तेवढे तुम्ही करायचा प्रयत्न करा. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरायचा, परत दीर्घ श्वास सोडायचा. चलो नेक्स्ट मध्ये परत काय करायचं, आपल्याला कोपरापासून हात खाली मॅटला टच करायचा. दुसरा हात कानावरून जास्तीत जास्त खाली घ्यायचा आहे. पूर्ण कानावरून जो हात खाली घेतलाय तो मॅटला खाली टच करायचा प्रयत्न करायचा. जर तुमचं होत नाही इथपर्यंत झाला तरी सुद्धा चालेल. साईड फॅट कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. जसं तुम्हाला जमेल, इथपर्यंत जमत असेल इथपर्यंत करा, जसं जमेल तसं हळूहळू करा आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. आजचे व्यायाम प्रकार खूप सोपे आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. जसं तुम्हाला जमेल तसं करायचा फक्त प्रयत्न करा. सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम पाहतो, कारण की आपले जे आकडलेले स्नायू आहेत ते आपल्याला सुरुवातीला मोकळे करायचे. रिलॅक्स, श्वास भरत वरती यायचं, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. चलो नेक्स्ट मध्ये दोन्ही हात समोर घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, श्वास भरत हाताची बोट आतमध्ये घ्या, श्वास सोडत रिलॅक्स. डीप इनहेल, डीप एक्सेल. हे पण तुम्ही रोज 10 वेळा करा, कारण की ज्यांचे वय झाल्यावरती हाताची बोटं खूप थरथरतात, बोटं खूप दुखतात, तर त्यांच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचा आहे. परत हाताचा अंगठा आतमध्ये घ्या, त्याच्यावरती बोटं ठेवा आणि राऊंडमध्ये फिरवा. हे पण तुम्हाला 10 वेळा फिरवायचं आहे. परत उलट दिशेने पण 10 वेळा. जर तुमच्या हाताचं मनगट खूप दुखतंय तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचा आहे. परत तुम्हाला हात फोल्ड करायचे एल्बोजमधून आणि हाताची बोटं खांद्यावरती ठेवायचे. हे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. रिलॅक्स, परत हात समोर घ्या. उजव्या हाताने डाव्या हाताची बोटं पकडायचेत आणि आपल्याकडे खेचायचेत. पूर्ण इकडे जो खालीच्या भागाला जो काय ताण येतो हाताच्या तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. होल्ड करा एक 10 सेकंड. परत खालच्या दिशेने हे पण 10 सेकंड तुम्ही होल्ड करा. आता इथे वरच्या भागाला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. हात खूप दुखत असेल, हाताच्या बोटांना खूप मुंग्या येत असेल तर याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचा आहे. परत दुसरा हात समोर घ्या, अपोजिट हॅन्डने पकडायचं आहे, बोटांना आपल्याकडे खेचायचं आहे, होल्ड करा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. परत खालच्या दिशेने रिलॅक्स, दीर्घ श्वास भरायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. नेक्स्ट मध्ये परत आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर तुम्हाला जास्त घ्यायचं आहे. प्रॉपर थाईजवरती ताण होते. जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत, पाय खूप दुखत आहेत, लक्षात घ्या, तर थोडंसं अंतर कमी ठेवा. गुडघे थोडे वरती आले तरी सुद्धा चालेल. ज्यांचे दुखत नाही त्यांनी जास्तीत जास्त पायामध्ये अंतर घ्यायचं आहे.
आणि थाईजवरती प्रॉपर ताण येऊ द्या. ओके, लक्षात येत. दुखत असेल तर थोडं वरती घेतले गुडघे तरी सुद्धा चालेल आणि अंतर थोडं कमी घ्यायचं. अपोजिट हँड अपोजिट लेग टच करायचं. पुढे वाका, हाताची पायाची बोटं टच होऊ द्या. त्याचे पण तुम्हाला एक 20 काउंट करायचे आहेत रोज. पोटाला दाब द्यायचं. याने तुमच्या पोटाची चरबी कमी होते, परत साईड पण कमी होते. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. इथपर्यंत हात येत असेल तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल, जितकं तुम्हाला पुढे वाकायला तितकं वाकायचं आणि हाताची पायाची बोटं अपोजिट टच करायची. हळूहळू करा, तुम्हाला जसं जमेल तसं. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास सोडायचा. चलो, नेक्स्टमध्ये परत दोन्ही पायामध्ये सेम अंतर ठेवायचं आपल्याला. तर तुमचे गुडघे दुखतात तर थोडं वरती घ्या गुडघे, नाहीतर थोडं अंतर कमी करा. ओके, नेक्स्ट साईड स्ट्रेचिंग करायचं. जास्तीत जास्त खाली वाकायचं प्रॉपर. जर तुम्हाला खाली वाकता येत नाही, इथपर्यंत तुमचा हात जात असेल तरी सुद्धा चालेल. ज्यांचे हाताचे पायाचे बोटं टच होतात ते अतिउत्तम. पण तुमचे गुडघेच खूप दुखतायत, वाकता येत नाही तुम्हाला, ताण येतोय, एवढं जरी झालं तरी सुद्धा चालेल. याची तुम्हाला 10 काउंट करायचे. जो काय ताण येतो पूर्ण तो फील करायचा. याने तुमची साईड फॅट कमी व्हायला खूप मदत होते. रिलॅक्स. श्वास भरत वरती यायचं. परत दुसऱ्या बाजूला पण सेम खाली वाकायचं. जास्तीत जास्त लक्षात घ्यायचं आहे, गुडघे दुखताय तर थोडेसे वरती घ्या आणि इथपर्यंत हात आला तरी चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं करा. पाठी भिंतीला टेकून पण आरामात तुम्ही बसू शकता. अगदी तुम्ही माझा व्हिडिओ समोर ठेवून पण करू शकता. मी कोणत्याही प्रकारे व्हिडिओ पळवणार नाही, अगदी पाहत तुम्ही हळूहळू करू शकता. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. परत तुम्हाला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडा, लॉक करा आणि हळूहळू पायामध्ये थोडं अंतर जास्त घ्यायचं आहे. जे आपण करताना कमी झालेलं आहे ते जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. पुढे वाकायचं आहे आणि पोटाला दाब द्यायचं आहे आणि पाठी यायचं. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. जास्तीत जास्त पुढे वाकायचा प्रयत्न करा, पोटाला दाब द्या. उलट दिशेने पण 10 काउंट करायचे. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे. दोन्ही पाय समोर घ्या. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, उजवा पाय वाकवून घ्यायचा गुडघ्यातून आणि डाव्या हाताने पकडायचं. जर तुम्ही उजवा पाय गुडघ्यातून वाकवून घेतला तर डाव्या हाताने पकडायचा. डाव्या हाताच्या कोपराने आपल्याला गुडघ्याला आतमध्ये खेचायचं आहे. जास्तीत जास्त इथे पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो पूर्ण फील करायचा. बॅक शोल्डर हा खांदा पाठचा आपल्याला पाहायचा आहे. इथे पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या. जर तुम्हाला बीपीचा शुगरचा त्रास आहे तर त्याच्यासाठी हे असं खूप महत्त्वाचं आहे. पीळ द्या. आपल्या कोपराने नीला गुडघ्याला आतमध्ये खेचायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. पाठचा खांदा पाहायचा, होल्ड करायचं. जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचं. 5 सेकंड 10 सेकंड जेवढं जमेल तेवढं करा. रिलॅक्स. परत दुसरा पाय आपल्याला गुडघ्यातून वाकवायचं आहे. अपोजिट हँडने पकडायचं आहे. कोपराने गुडघ्याला आतमध्ये खेचा. पाठचा खांदा पहा. पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो पूर्ण फील करा. होल्ड करा जेवढं तुम्हाला जमेल तसं. तुमचा हात इकडे येतच नाही गुडघ्याच्या बाजूला तर तुम्ही हाताने पकडा गुडघ्याला आणि आतमध्ये खेचायचा प्रयत्न करा सुरुवातीला. जर तुमचा हात असा कोपर इकडे येत नसेल एल्बोज नीच्या तर हाताने पकडायचं आहे आणि पाठचा खांदा पाहायचा आहे, होल्ड करायचं आहे. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. परत तुम्हाला उजवा पाय गुडघ्यातून वाकून घ्यायचा आहे. डाव्या गुडघ्याच्या पायाच्या बाजूला ठेवायचं आहे. परत अपोजिट हँडने पकडायचं आहे. बॅक शोल्डर पाहायचं. आता आपण जे पहिला केलं त्याच्यापेक्षा याच्यामध्ये तुम्हाला ताण जास्त येणार आहे. हे सुद्धा आसन शुगर असणाऱ्या लोकांसाठी, बीपी असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला न विसरता रोज करायचं आहे. आणि तुमच्या पोटाला
पूर्ण पीळ बसतोय कमरेला, त्यामुळे पोटाची कमरेची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा हे आसन खूप महत्त्वाचं आहे. असं हात तुमचा इकडे येत नसेल एल्बोज, तर तुम्ही हाताने पकडून सुद्धा ह्याला आतमध्ये खेचू शकता या पद्धतीने. रोज हळूहळू करायचा प्रयत्न करा, नक्की तुम्हाला पण जमणार आहे. रिलॅक्स. परत दुसरा पाय नीमध्ये फोल्ड करा, अपोजिट नीच्या बाजूला ठेवा, अपोजिट हँडने पकडा, बॅक शोल्डर पहा, होल्ड करा. जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचे. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. परत तुम्हाला दोन्ही पाय समोर घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, उजवा पाय वरती घ्या, 30 फोल्ड करायचं आहे, दुसऱ्यानी वरती ठेवायचं, अपोजिटनी वरती ठेवा आणि परत 30, परत डाऊन, परत अपोजिट एक 30 अप करा, 1 2 ला अपोजिटनी वरती ठेवा, 2 ला 30, 4 ला डाऊन, परत 1 2 3 4, 1 2 3 4. जर तुमचे गुडघे खूप दुखतायत, पाय खूप दुखतायत, तर त्याच्यासाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला न विसरता रोज करायचं आहे आणि जो काही ताण येतोय तो पूर्ण फील करायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवा. याचे पण तुम्हाला उजव्या पायाने 10 काउंट आणि डाव्या पायाने 10 काउंट रोज करताना करायचं आहे. करता करता जाणवणार आहे की तुम्हाला तुमचा गुडघा दुखायचा कमी झालाय. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात वरती घ्यायचे, हाताची पायाची बोटं टच करायचे, श्वास भरत वरती या, श्वास सोडत खाली जायचं. या पद्धतीने जर तुमचं पोट खूप आहे, हाताची पायाची बोटं टच होत नाहीत, इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचंय. श्वास भरत वरती यायचं, श्वास सोडत खाली जायचं. नजर समोरच ठेवायची, डोकं खाली घेऊ नका जास्त, नजर फक्त समोर ठेवायचे. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू हे पण 10 ते 12 वेळा करायचं. जो काय ताण येतो आपल्या पोटावरती, हातावरती, तो आपल्याला पूर्ण फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये परत दोन्ही पाय तुम्हाला समोर घ्यायचे. तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी थोडासा पाय क्रॉस केलाय. हाताची पायाची बोटं टच करायची आणि आपल्याला भूनमनासन करायचं. डोकं पूर्ण खाली टच करायचं, पूर्ण पोटाला कमरेला पीळ दे आणि डोकं खाली टच करायचा प्रयत्न करायचा. परत हाताची पायाची बोटं टच करायचे आणि अपोजिट साईडला डोकं पूर्ण खाली टच करायचं. या आसनाने काय होतं, आपल्यामधला मीपणा कमी होतो आणि आपण शांत होतो. काही काहींना कसं खूप असतो स्वतःमध्ये, मीपणा, मी असं मी तसं, तर तो सुद्धा आपल्यामधला कमी होतो, आपण शांत. आणि तुमच्या विशेष म्हणजे ते पोटाला कमरेला पीळ बसतो, त्यामुळे तुम्हाला बीपीसाठी शुगरसाठी सुद्धा हे आसन खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या पोटाची कमरेची चरबी कमी करण्यासाठी सुद्धा हे आसन खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे भूनमनासन रोज याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. कंटिन्यू करा. जर तुमचं खाली डोकं टच होत नाही, इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचा प्रयत्न करा. खूप इफेक्टिव्ह आहे हे आसन. जसं जमेल तसं हळूहळू करायचा प्रयत्न करा. अगदी माझं डोकं खाली टच होत आहे म्हणून करायचा प्रयत्न करू. तुम्हाला जसं तुमचं पेन सहन होतंय त्या हिशोबाने हळूहळू करा. जर तुमची कंबर खूपच दुखते तर तुम्ही हळूहळू इथपर्यंत वाकलात तरी सुद्धा चालेल. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचा. रिलॅक्स. श्वास भरत वरती यायचा. आता आपण झोपून पाहूया काही योगासने. मॅटवरती तुम्हाला झोपायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला दोन्ही पाय नीमध्ये फोल्ड करायचे आहेत. पोटाला दाब द्या, दोन्ही हातांनी पकडा, होल्ड करा. पवनमुक्त आसन करायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला गुडघे खूप दुखत आहेत, तुमचे दोन्ही पाय असे वाकवता येत नाही, तर तुम्ही एका पायाने पण करू शकता या पद्धतीने. जर तुम्ही दोन्ही पायाने करू शकता तर अतिउत्तम. होल्ड करा. जर त्यांचे खूपच गुडघे दुखत आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगितलं एका पायाने तुम्ही करू शकता. गॅसचा खूप त्रास आहे, ॲसिडिटीचा खूप त्रास आहे, तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. होल्ड करा आणि हळूहळू तुम्ही रोलिंग पण करू शकता. जसं तुम्हाला जमेल हळूहळू. जास्त रोल व्हायची गरज नाही. इथपर्यंत जरी झाला तरी सुद्धा चालेल. हळूहळू रोलिंग करा. एक 10 सेकंद तुम्ही असं करू शकता आणि 10 सेकंद तुम्ही पवनमुक्त आसनमध्ये पडून राहू शकता. रिलॅक्स. जो काय ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा. हळूच पाय खाली सोडायचे. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे, श्वास भरत श्वास सोडत
खाली आपल्या मांड्यांवरती ठेवायचे. परत श्वास भरत वरती घ्या, श्वास सोडत खाली. खूप इझी आहे. हातांची हालचाल तुमची याच्यामध्ये व्यवस्थित होते. हात पूर्ण खाली घ्यायचे, श्वास भरत वरती, श्वास सोडत हळूहळू खाली घ्या. हे पण तुम्ही एक 10 ते 12 वेळा करायचं. अगदी झोपेतून उठल्या उठल्या सुद्धा बेडवरती तुम्ही हे आसन सहज करू शकता. श्वास सोडत खाली यायचं, श्वास सोडत वरती, श्वास भरत खाली, श्वास सोडत वरती. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये परत दोन्ही हात आपल्याला हिपच्या खाली घ्यायचे आणि राईट वाला लेग 30 अप करायचं आणि पायाची बोटं जी आहेत ते आपल्याकडे खेचायचे. जेव्हा पायाची बोटं आपण आपल्याकडे खेचतो तेव्हा जो पायाच्या खालच्या भागाला ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा. ज्यांचे पाय खूप दुखत आहेत, गुडघे खूप दुखत आहेत, तर त्यांच्यासाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे. होल्ड करा, पायाची बोटं आपल्याकडे घ्या. पायाची बोटं जेव्हा आपल्याकडे खेचाल तेव्हा पायाच्या खालच्या भागाला जो काय ताण येतो प्रचंड प्रमाणात तो पूर्ण फील करायचा आहे. रिलॅक्स. श्वास सोडत पाय खाली. परत दुसरा पाय आपल्याला 30 वरती घ्या. पायाची बोटं आपल्याकडे खेचा आणि जो काय पायाच्या खालच्या भागाला ताण येतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. श्वास सोडत पाय आपल्याला खाली घ्यायचे. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा आहे. परत दोन्ही पाय आपल्याला नीमध्ये फोल्ड करायचे. जेवढे जर तुमचे पाय खूप दुखत आहेत, गुडघे दुखत आहेत, तर थोडं लांब असे पाय ठेवले तरी सुद्धा चालेल. ज्यांचे दुखत नाही त्यांनी अगदी जवळ घेतले तरी सुद्धा चालेल. याच्यामध्ये दोन्ही हात बाजूला घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, श्वास भरत हिप आपल्याला वरती घ्यायचा आहे, चीन आपली चेस्टला टच करायचं आहे. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचं आहे. हे गुडघे दुखीवरती आसन अतिशय महत्त्वाचं आहे. हळूहळू श्वास भरत हिप वरती घ्या, चीन चेस्टला टच करा. या पद्धतीने जेवढं तुम्हाला होत नाही तुमचं इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल. आणि जितकं ज्यांना जमतंय त्यांचं अतिउत्तम. गुडघ्यापासून जो पुढच्या पायावरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. गुडघेदुखीसाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. होल्ड करा. जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकता, 2 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद, तितक्या वेळ तुम्ही होल्ड करायचे. श्वास सोडत खाली यायचं. खूप सोपं आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे गुडघेदुखीवरती हे आसन. परत दोन्ही पाय आपल्याला सरळ खाली मॅटला टच करायचे. पोटावरती येऊन काही योगासने पाहूया. सर्वप्रथम आपण भुजंगासन पाहूया. दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवायचे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, डीप श्वास भरत वरती यायचं. श्वास भरत वरती या. थ्रोटला, नाभीला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा. वरती आल्यावरती आपल्याला ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातोय तो बाहेर सोडायचा. अजिबात गोंधळून जाऊ नका. जो श्वास येतोय तो घ्या, जातोय तो बाहेर सोडा. परत श्वास सोडत बाहेर खाली यायचं. परत एकदा डीप श्वास भरत वरती या. जो काय थ्रोटला, नाभीला ताण येतो तो पूर्ण फील करा. जितकं तुम्हाला बॅक पार्टी घेता येते, नेक पार्टी घेता येतो तितका घ्यायचं. ब्रिदिंग नॉर्मल ठेवा. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्या, जातोय तो बाहेर सोडा. रिलॅक्स. श्वास सोडत खाली यायचं. जर तुमची पाठ खूप दुखते, कंबर खूप दुखते, तर त्याच्यासाठी भुजंगासन खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसातून रोज 3 वेळा करायचं आहे. नेक्स्ट बघा, दोन्ही हाताचा आपल्याला स्टँड करायचं आहे. त्याच्यावरती आपली चीन ठेवायची आणि जो काय आता आपल्या कमरेवरती, पाठीवरती ताण आलाय तो आपल्याला पूर्ण रिलॅक्स करायचा. एक पाय वरती घ्या, एक पाय खाली. हे आसन सुद्धा तुमची पाठ खूप दुखते, कंबर खूप दुखते, गुडघे खूप दुखत आहेत, तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हळूहळू करा आणि खूप सोपं आहे. अगदी तुम्ही बेडवर पडून सुद्धा हे आसन सहज करू शकता. आता दोन्ही पाय सोबत वरती खाली करा आणि जो काय ताण होतो तो पूर्ण फील करा. रिलॅक्स. नेक्स्ट आपल्याला कॅट पोझिशन मध्येच याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, नी आणि एल्बोज टच करायचं आणि बरोबर हात समोर ठेवायचा. एका हाताचं अंतर घ्यायचं प्रत्येकाने आणि दोन्ही पायामध्ये आपल्याला 30 डिस्टन्स घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, श्वास भरत पूर्ण बॅक वरती घ्या. जेवढं तुम्हाला वरती घेता येतं तितकं घ्यायचं. चीन चेस्टला टच होतं आणि श्वास सोडत पूर्ण रिलॅक्स, मान पूर्ण समोर या पद्धतीने. परत एकदा डीप श्वास भरत बॅक पूर्ण वरती घ्या, श्वास सोडत खाली. या पद्धतीने करायचं. तुम्हाला पाठ खूप दुखते, कंबर खूप दुखते, तर त्याच्यासाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज केलं तर लगेच तुमची पाठदुखी, कंबरदुखी कमी होणार आहे.
श्वास भरत पूर्ण वरती, श्वास सोडत पूर्ण रिलॅक्स. कंटिन्यू तुम्ही रोज 1 मिनिट करू शकता. रिलॅक्स. आता आपल्याला जो काय पाठीवर कमरेवरती ताण आलाय तो पूर्ण रिलॅक्स करायचा आहे. जसं आपण बसलो होतो तसंच बसायचं. हळूच दोन्ही हात समोर घ्या, पूर्ण रिलॅक्स सोडा आणि शशांकासनमध्ये डोकं पूर्ण खाली टच करा मॅटला या पद्धतीने आणि 10 सेकंद पडून राहा. याच्यामध्ये आपलं शरीर लवकर रिलॅक्स होतं. ब्रिदिंग नॉर्मल ठेवा. जो काय ताण आला आपल्या पाठीवरती कमरेवरती तो लवकर रिलॅक्स होतो. श्वास भरत वरती. आता आपण पाहिलेली सर्व योगासने तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहेत, कारण की ती प्रत्येक आजारासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमणार आहेत. त्याने तुमचे बरेचसे आजार बरे होणार आहेत. जो काही तुम्हाला मानसिक ताण आहे, त्रास आहे, तो सुद्धा बरा होणार आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे मला नक्की कमेंट्स करून कळवा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत. धन्यवाद.